नमस्कार, मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानाअंतर्गत आपण गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ यांचे कोणकोणते रजिस्टर आहेत तर या संदर्भात माहिती घेत आहोत। गावामध्ये जे स्वयंसहाय्यता समूह आहेत तर त्यांची मातृसंस्था म्हणजेच विलेज ऑर्गनायझेशन म्हणजेच ग्रामसंघ किंवा ग्राम संघटन। ग्रामसंघाच्या रजिस्टरविषयी माहिती घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर पाहू मग ग्रामसंघाचे रेकॉर्ड्स कोणकोणते आहेत। अभियानाकडून ग्रामसंघाला हा पुस्तकांचा संच दिला जातो। या पुस्तकांच्या संचामध्ये आपल्याला खालीलप्रमाणे पुस्तकं पाहायला मिळतील। तर त्यामध्ये बैठक अहवाल नोंद वही, मासिक अहवाल नोंद वही, जमा खर्चाचे पुस्तक, कर्ज नोंद वही, सर्वसाधारण खाते वही, पोचपावती पुस्तक व व्हाउचर असे रजिस्टर पाहायला मिळतात। खाते उघडल्यानंतर बँकेचे पासबुक ग्रामसंघाला मिळते। या ग्रामसंघाच्या पुस्तक संचामध्ये जी पुस्तके असतात तर ती आता आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळतील। उमेद अभियानाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या ग्रामसंघांना अशा निळ्या रंगाच्या बॅगमधून हा पुस्तकांचा संच दिला जातो। हा पुस्तकांचा संच अगदी मोफत ग्रामसंघांना दिला जातो। यामध्ये आपण ज्या पद्धतीने लिस्ट पाहिली त्याप्रमाणे सर्व रजिस्टर ग्रामसंघाला दिले जातील। ज्याप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहांना दशसूत्री लागू आहे त्याचप्रमाणे ग्रामसंघाला देखील दशसूत्री लागू आहे। त्या सूत्राप्रमाणेच ग्रामसंघाची सर्व जी पुस्तकं आहेत तर ती अद्ययावत असणं आवश्यक आहे। या सर्व पुस्तकांमध्ये ग्रामसंघामध्ये जे मासिक मीटिंगमध्ये होणारे आर्थिक व सामाजिक व्यवहार आहेत तर ते सर्व लिहिले जातात। या संचामध्ये ग्रामसंघासाठी बैठक अहवाल नोंद वही, मासिक अहवाल नोंद वही, त्याचबरोबर साधारण खाते वही, कर्ज नोंद वही आणि जमा खर्चाचे पुस्तक व पोचपावती आणि व्हाउचर बुक अशी पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात। ग्रामसंघामध्ये गावातील जे गट आहेत तर ते सभासद असतात। यासाठी गटांना भागभांडवल व सभासद फी ही ग्रामसंघामध्ये द्यावी लागते व सभासदत्व घ्यावं लागतं। या सभासदांची सर्व माहिती, त्यांच्यासोबत झालेले जे व्यवहार आहेत तर ते या रजिस्टरमध्ये नोंद करावे लागतात। प्रत्येक रजिस्टरच्या कव्हरवरती त्या रजिस्टरचे नाव प्रिंट करण्यात आलेले आहे जेणेकरून सर्व सदस्यांना ते रजिस्टर ओळखणे सोपे जाईल। रजिस्टरच्या कव्हरवरती ग्रामसंघाचे नाव व इतर माहिती भरावी लागेल। हे रजिस्टर जे आहे तर हे बैठक अहवाल नोंद वही आहे। यामध्ये ग्रामसंघाची जी बैठक होते तर त्या संदर्भामध्ये जो काही इतिवृत्तांत असेल तर तो लिहावा लागेल व हजर सदस्यांच्या सह्या इथे घ्यावी लागतील। नंतरचे जे रजिस्टर आपण पाहत आहोत तर ते आहे मासिक अहवाल नोंद वही। या रजिस्टरमध्ये जो महिन्याचा मासिक मीटिंगचा जो काही अहवाल आहे, जो काही व्यवहार झालेला आहे तर त्या संदर्भातील माहिती भरावी लागेल। याची एक जी प्रत असेल तर ती प्रभाग संघाला द्यावी लागेल। नंतरचे जे रजिस्टर आपण पाहत आहोत हे आहे जमा व खर्चाचे पुस्तक। यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतील ते जमा बाजू व खर्च बाजूमध्ये लिहावे लागतील। प्रत्येक महिन्यासाठी किंवा प्रत्येक दिवसाच्या नोंदी यामध्ये कराव्या लागतील। पुढचे जे रजिस्टर आहे तर ते कर्ज नोंद वही आहे। यामध्ये ज्या ज्या गटांना ज्या प्रकारचे कर्ज दिले असतील तर त्या सर्वाची नोंद येथे करण्यात येईल। त्याच्यामध्ये CIFचे कर्ज आहे म्हणजेच कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड किंवा अंतर्गत कर्ज असेल, VRFचे कर्ज असेल तर सर्व प्रकारच्या कर्जांची नोंद या रजिस्टरमध्ये करण्यात येते। यानंतर पुढचे जे रजिस्टर आहे ते आहे साधारण खाते वही। या साधारण खाते वहीमध्ये जमा खाते शीर्षक व खर्च खाते शीर्षक अशाप्रमाणे नोंदी कराव्या लागतील व यामध्ये सर्व प्रकारचे जे काही जमा व खर्चाचे व्यवहार आहेत तर त्याचं प्रत्येक वेगवेगळ्या शीर्षकाखाली आपल्याला नोंदी कराव्या लागतात। पुढचं जे बुक आहे तर ते आहे व्हाउचर बुक। याच्यामध्ये ग्रामसंघातून जे जे काही खर्च केले जातात तर त्याची नोंद इथे करावी लागेल। तपशीलवार याच्यामध्ये सविस्तर नोंद लिहावी लागेल की कोणता खर्च ग्रामसंघाच्या माध्यमातून झालेला आहे। त्यानंतरचे जे पुस्तक आहे ते आहे पोचपावती पुस्तक।
ज्यामध्ये ग्रामसंघाला मिळणाऱ्या सर्व ज्या काही रकमा आहेत, सर्व जो काही पैसा आहे तर त्याची नोंद करावी लागेल। याच्यामध्ये अगोदरच काही जे कॉलम आहेत तर ते आपल्याला प्रिंट करून देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे ग्रामसंघाची जे सर्व पुस्तकं आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली। ही सर्व पुस्तके कशी लिहायची या संदर्भामध्ये जर आपल्याला सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा की आपल्याला या संदर्भामधील व्हिडिओ हवा आहे। निश्चितच मी त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ बनवेन। तर ही ग्रामसंघाच्या पुस्तकांची संपूर्ण माहिती, ग्रामसंघाची पोचपावती पुस्तक व व्हाउचर बुक कसे लिहायचे याचा व्हिडिओ मी या अगोदरच शेअर केलेला आहे। यामध्ये व्हाउचर व पोचपावती पुस्तक कसे लिहायचे याची उदाहरणं देखील दिलेली आहेत। ग्रामसंघाचे रेकॉर्ड लिहिताना हे व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगाचे ठरतील। पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रभाग संघाच्या पुस्तकांसंदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।